जिल्हा परिषद प्राथमिक शाळा विठ्ठलवाडी, तालुका करमाळा, जिल्हा सोलापूर आयोजित उपक्रम आमची माती आमची माणसं, प्रकट मुलाखत। नमस्कार साहेब, आज आमच्या विठ्ठलवाडी शाळेत आमची माती आमची माणसं या कार्यक्रमात मी ज्ञानेश्वरी नवनाथ काळे आणि मी प्रथमेश उद्धव गिरंजे आपले स्वागत करीत आहोत। धन्यवाद साहेब, आपण आपला परिचय करून द्याल का? हा, मी महादेव नामदेव मुंडे, केंद्र प्रमुख केतूर। साहेब, तुमच्या बालपणीची काही आठवणी सांगाल का? हा, माझ्या बालपणीच्या आठवणी खूप आहेत, त्यापैकी काही मोजक्या मी तुम्हाला सांगू इच्छितो। माझं बालवय अतिशय हालाकीच्या परिस्थितीमध्ये जगावं लागलं मला, कारण त्या काळामध्ये ऐन म्हणजे माझ्या लहानपणी 1972 साली 71-72 साली अतिशय भीषण दुष्काळ पडला होता महाराष्ट्रामध्ये आपल्या, आणि त्यावेळेला शिक्षणाच्या सोयीसुविधा एवढ्या नव्हत्या। शाळेमध्ये कुठल्याही प्रकारचं गणवेशाचं बंधन वगैरे काही नव्हतं। शिक्षण घेणं अतिशय अवघड होतं त्या काळात। इतके सोयीसुविधा कसल्याच नसताना अतिशय प्रतिकूल परिस्थितीला तोंड देऊन मी माझं शिक्षण पूर्ण केलं। आम्हाला गुरुजी होते विठ्ठल व्यंकट जाधवर म्हणून, एक माझ्या आठवणीतले गुरुजी। त्यांनी अतिशय चांगल्या प्रकारचं मार्गदर्शन करून आम्हाला पुढं शिक्षणासाठी सहकार्य केलं। त्यांनी पुढं 10वीच्या वर्गामध्ये VM चोंदे म्हणून मला शिक्षक लाभले। त्यांनी तर एवढं मार्गदर्शन केलं मला, माझ्या जीवनाला एक वेगळंच वळण मिळालं। खरा माझ्या नोकरीचा पाया त्या चोंदे सरांमुळं भक्कम झाला असं म्हणायला हरकत नाही, कारण त्यांनी जर त्यावेळेला मला मार्गदर्शन केलं नसतं तर मी आज केंद्रप्रमुख म्हणून तुमच्या शाळेमध्ये किंवा इथं मी उपस्थित राहू शकलो नसतो। एक अतिशय महत्त्वाची बाब, त्या काळात इंग्रजी शिक्षणाकडे फार दुर्लक्ष होतं। जे गुरुजी होते आम्हाला शिकवायला, ते 4थी पास झालेले, 7वी पास झालेले शिक्षक, वाचन लेखन गणित थोडं एवढंच व्यवहार ज्ञान एवढंच त्या काळात शिकवलं। स्पर्धा परीक्षा वगैरे असं त्या काळात नव्हतं। मग मी स्वतः 10वीच्या वर्षामध्ये मला इंग्रजी जमणार नाही, इंग्रजी विषयाचा अभ्यास मला होतो की नाही अशा प्रकारचा न्यूनगंड माझ्यामध्ये निर्माण झाला, आणि मी शाळा सोडली होती। ही माझ्या जीवनामधली अतिशय माझ्या जीवनाला कलाटणी देणारी महत्त्वाची घटना आहे। त्या काळात मी शेती कामात माझ्या वडिलांना मदत करू लागलो। मग हे चोंदे सर स्वतः मला भेटायला आले। माझी भेट घेऊन मला त्यांनी समजावून सांगितलं की शिक्षण हे अतिशय महत्त्वाचं आहे, जे जमत नाही त्यासाठी सुद्धा आपण प्रयत्न केला पाहिजे, प्रयत्न करून जर तुला नाही जमलं तर मग ते ठीक आहे म्हणजे। त्यांनी सांगितलं 2-3 महिने माझ्याकडे ये, मी तुला जास्तीत जास्त मार्गदर्शन करण्याचा प्रयत्न करतो, तुझ्यामध्ये सुधारणा निश्चित होईल। आणि त्यांनी आत्मविश्वास दिला मला। आत्मविश्वास इतका निर्माण झाला माझ्या ह्याच्या जीवनात, म्हणजे मनामध्ये जो न्यूनगंड होता इंग्रजीबद्दल तो सगळा नाहीसा झाला। त्यांनी अगदी आठवड्याला टेस्ट घ्यायची माझी,
नियमित अभ्यास, फक्त 1च तास ज्यादा घ्यायची माझ्या एकट्यासाठी. खूप कष्ट घेतलं त्यांनी आणि त्यातून मी स्वतः इंग्रजी वाचन लेखन करू शकतो, व्यवस्थित मला जमतं असं एक माझ्या मनाची धारणा झाली. आणि ते माझ्या आठवणीतले माझे गुरुजी आणि मी त्यांना कधीही विसरू शकणार नाही असं त्यांनी माझ्यासाठी केलं. साहेब, आपण या पदापर्यंत कसे पोहोचता आम्हाला मार्ग दाखवाल का? आता या पदापर्यंत मी पदोन्नतीने येत आलो, पण त्या अगोदर माझं शिक्षण तर मी खरं तर परिस्थितीतून पूर्ण केलं. आता तुम्हाला विस्तृत सांगायला हरकत नाही. माझ्या नोकरीची सुरुवात रत्नागिरी जिल्ह्यामध्ये दाभीळ म्हणून गाव आहे, दापोली तालुक्यामध्ये. तिथं हायस्कूलवर मी सर्व्हिस केली. माध्यमिकला खूप लांब असल्यामुळं आपल्या जिल्हा परिषद, सोलापूर जिल्हा परिषदच्या जागा निघल्या शिक्षक पदाच्या आणि इंटरव्ह्यू देऊन मी इकडं आलो परत. मी चिकाटी सोडली नाही. सतत वाचन, अभ्यास आणि बरंचसं माझं शिक्षण मी एक्सटर्नल पूर्ण केलं, बाहेरून परीक्षा देऊन, नोकरी करत करत अभ्यास करून. नोकरीत असतानाच मी BA पूर्ण केलं, BA नंतर B.Edही केलं. तेवढ्यावरही थांबलो नाही. मी 4 विषयात MA केलं. मराठी, इतिहास, राज्यशास्त्र, समाजशास्त्र 4 विषयामध्ये मी MA आहे. वाचनाचा म्हणजे अभ्यासू वृत्ती माझी असल्यामुळं आणि पुढं पदवीधर शिक्षकाच्या जागा भरल्या, त्यात पदवीधर पदोन्नती मिळाली. पदवीधर मध्ये काही दिवस सर्व्हिस केल्यानंतर पदवीधर पदावर, त्यानंतर मुख्याध्यापकपदी माझी नियुक्ती झाली पदोन्नतीने आणि मुख्याध्यापक पदानंतर परत पदोन्नती झाली आणि आता मी 3री पदोन्नती घेऊन केंद्रप्रमुख पदावर सध्या कार्यरत आहे. आपण आजपर्यंत कोटी सेवा केली, यामधील काही अनुभव सांगाल का? आता नोकरी बऱ्याच ठिकाणी माझी झालेली आहे. रत्नागिरी जिल्ह्यामध्ये दापोली तालुक्यात दाभीळ म्हणून गाव आहे, तिथं हायस्कूलवर माध्यमिकला सर्व्हिस केली मी. सैनिक विकास माध्यमिक विद्यालय आंबावडे महाड तालुक्यामध्ये, तिथंही माझी सर्व्हिस झाली. आणि त्यांची शाखा जवळच कशेडी बंगला म्हणून, आता तिथून रेल्वे मार्ग गेला आहे. हां, तर तिथंही सर्व्हिस केली मी. माझ्या माध्यमिक जीवनाच्या म्हणजे सर्व्हिसमध्ये, सेवेमध्ये 3 संस्था वेगवेगळ्या आणि 6 हायस्कूल माझी झाली. पण तिकडं मला स्थिरता वाटत नव्हती. गावापासून खूप लांब असल्यामुळं मी सोलापूर जिल्हा परिषदला नियुक्ती स्वीकारली. साहेब, आपण आपल्या कामाच्या व्याप कसा सांभाळता, यामध्ये आपणास कोणाकोणाचे सहकार्य लाभले? आता हे काम थोडंसं फील्ड वर्क आहे. वास्तविक पाहता एका केंद्रासाठी एक केंद्रप्रमुख असतो, पण आपल्याकडे स्टाफ कमी असल्यामुळं अतिरिक्त पदभार वीट, कोर्टी, जिंती आणि केतूर 4 केंद्राचं पद म्हणजे कामकाज मला सांभाळावं लागतं. या कामामध्ये केंद्रामध्ये जे तंत्रस्नेही शिक्षक आहेत त्या शिक्षकांचा, केंद्रीय मुख्याध्यापकांचा यामध्ये फार मोठा वाटा आहे. सगळ्यांच्या सहकार्याने ही कामं चालतात. इतर काही शिक्षक आहेत, केंद्रीय मुख्याध्यापक आहेत पेपरचे. प्रत्येक केंद्राचे केंद्रीय मुख्याध्यापक सहकार्य करतात आणि व्हॉट्सअपच्या माध्यमातून माहितीची देवाणघेवाण होते आणि कामकाज व्यवस्थित चालतं. साहेब, आमच्या शाळेविषयी आपले काय मत आहे? आपली शाळा गुणवत्तेच्या दृष्टीने तर खूप चांगली आहे आणि तुम्ही सर्वजण अभ्यासू विद्यार्थी गुरुजनांची आज्ञा पाळून दिलेला गृहपाठ वेळच्या वेळी पूर्ण करता. मी प्रत्येक भेटीच्या वेळी आपल्या शाळेचं विद्यार्थ्यांचं गुणवत्तेचं निरीक्षण मी करत आलेलो आहे आणि त्यातून निश्चितच गुणवत्ता आणखी वाढणार आहे. चांगली आहे गुणवत्ता, अतिशय उत्कृष्ट गुणवत्ता आपल्या शाळेची आहे. साहेब, स्पर्धा परीक्षाविषयी आपले काय मत आहे?
स्पर्धा परीक्षा स्पर्धा ही अतिशय महत्त्वाची आहे. स्पर्धेत उतरल्याशिवाय आपल्याला स्पर्धक म्हणजे जो विशेष प्रावीण्य मिळवणारा विद्यार्थी लक्षात येत नाही. पण माझ्या बालपणी माझ्या शैक्षणिक कालावधीमध्ये जे शिक्षणाचा कालावधी होता माझा बालपणीचा, त्यामध्ये अशा प्रकारच्या स्पर्धा वगैरे हे आमच्यापर्यंत पोहोचल्या नाही. पण मी सर्व्हिस लागल्यानंतर काही विद्यार्थ्यांना मी स्पर्धा परीक्षेबाबत मार्गदर्शन केलं. असे विद्यार्थी आता पोलीस निरीक्षक, पोलीस सब इन्स्पेक्टर, काही डॉक्टर आहेत, काही इंजिनियर आहेत, वकील आहेत, अशा स्पर्धा परीक्षेमध्ये पुढे गेले आणि त्यांना त्याचा फायदा झाला. आणि तुम्ही स्पर्धेमध्ये उतरणं आवश्यक आहे. आपणास शिक्षण क्षेत्रातच काय यावे वाटले का? आता शिक्षण क्षेत्र हे सेवा क्षेत्र आहे. समाजाची सेवा करता येते याच्यातून. आणि शिक्षणासारखं पवित्र कार्य आपल्याला करता येतं आणि समाजाची सेवाही करता येते. हे दोन्हीही उद्देश साधून मी यात उतरतो. साहेब, आपल्या सामाजिक कार्याविषयी काही सांगाल का? आता सामाजिक कार्य हे अप्रत्यक्षरित्या झालं माझ्याकडून. कारण शिक्षणाबाबत जागृती करणे, पालकांच्या भेटी घेणे, शाळेमध्ये असताना ज्या विद्यार्थ्यांनी शाळा सोडून दिल्या होत्या, शिक्षणाविषयी उदासीनता होती, ती कमी करण्याचा प्रयत्न माझ्याकडून झालेला आहे. म्हणजे सामाजिक कार्यच एक प्रकारे घडलेलं आहे, पण अप्रत्यक्षरित्या आहे. प्रत्यक्षरित्या म्हणजे जसं वेगळं असं सामाजिक कार्य म्हणजे करण्यासाठी मला वेळ मिळाला नाही नोकरी म्हणून. साहेब, तुम्हाला कोणकोणते छंद आहेत ते कसे जोपासता? आता मला मुख्य माझा छंद म्हणजे वाचन. मी आतापर्यंतच्या त्या परीक्षा वगैरे सगळ्या स्वयंमाध्यमाने दिल्या. वाचन खूप केलं. जे मिळेल ते वाचनाचं म्हणजे भरपूर वाचन केलं. वाचनामुळे ज्ञानामध्ये वाढ झाली आणि त्याचंच फळ आज मला मिळालं, पदोन्नती वगैरे मिळणार. साहेब, तुमचे भविष्यातील स्वप्न काय आहे? आता भविष्यात मी शिक्षण क्षेत्रातून जरी सेवानिवृत्त 2 वर्षांना होतोय, पण जरी सेवानिवृत्त झालो तरी शिक्षण कार्यासाठी मी माझं उर्वरित आयुष्य मी घालवणार आहे. माझ्याकडं भगवान बाबा मित्र मंडळ म्हणून एक आमचं मंडळ आहे गावाकडं. त्या मंडळामार्फत विविध उपक्रम राबवून सामाजिक सेवा कशी आपल्या हातून घडेल या दृष्टीनेच मी प्रयत्नशील राहणार आहे. आणि त्यात मनोरंजनही होईल आणि माझा वेळही जाईल असं. साहेब, आपण आज आमची माती आमची माणसं या कार्यक्रमात येऊन आम्हाला मार्गदर्शन केले याबद्दल आम्ही आपले आभारी आहोत. धन्यवाद.